मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेनचा मार्ग आता निश्चित झाला आहे. या मार्गावर सोलापूर आणि पंढरपूर या दोन महत्त्वाच्या शहरांचा समावेश असल्याने सोलापूर जिल्ह्यातील उद्योग, व्यापार, पर्यटन आणि धार्मिक क्षेत्रासाठी विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. सुमारे 671 किलोमीटर लांबीच्या या बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक सहभाग असून राज्यात एकूण 9 स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. विक्रोळी, ठाणे, नवी मुंबई, लोणावळा, पिंपरी चिंचवड, पुणे, बारामती, पंढरपूर आणि सोलापूर ही ती प्रमुख स्थानके या मार्गावर असणार आहेत. त्यानंतर ही रेल्वे तेलंगणातील हैदराबादकडे धावणार आहे. सध्या मुंबई ते हैदराबाद प्रवासासाठी रेल्वे किंवा रस्ते मार्गाने 12 ते 15 तासांचा कालावधी लागतो. मात्र बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या 2 तास 55 मिनिटात पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ताशी 300 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या या रेल्वेमुळे राज्यातील प्रमुख शहरे परस्परांशी अधिक वेगाने जोडली जाणार आहेत. वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. आषाढी, कार्तिकी तसेच इतर यात्रांमध्ये राज्यासह देशभरातून भाविक पंढरपूर येथे दाखल होतात. बुलेट ट्रेनमुळे मुंबई, पुणे आणि इतर शहरातील भाविकांना पंढरपूरला कमी वेळेत पोहोचणे आता शक्य होणार आहे. त्यामुळे धार्मिक पर्यटनात वाढ होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पातील बुलेट ट्रेन स्थानके पारंपरिक रेल्वे स्थानकांपेक्षा अत्याधुनिक स्वरूपाची असणार आहेत. विमानतळाच्या धर्तीवर विकसित होणाऱ्या स्थानकांमध्ये प्रशस्त प्रतीक्षालये, स्मार्ट तिकीट प्रणाली, आधुनिक पार्किंग व्यवस्था, डिजिटल माहिती केंद्रे, उच्चस्तरीय सुरक्षा यंत्रणा आणि प्रवाशांसाठी इतरही विविध सुविधा उपलब्ध असतील. या प्रकल्पातील सर्वाधिक आव्हानात्मक काम महाराष्ट्रातील खंडाळा घाट विभागात होणार आहे. या भागात 13 ठिकाणी एकूण 24 किलोमीटर लांबीचे बोगदे आणि 35 किलोमीटरपेक्षा अधिक भूमिगत मार्ग उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे हा प्रकल्प देशातील अत्यंत महत्त्वाच्या आणि तांत्रिकदृष्ट्या जटिल रेल्वे प्रकल्पांपैकी एक मानला जातोय. प्रत्येक बुलेट ट्रेनमध्ये सुमारे 1215 प्रवाशांची आसन क्षमता असेल. प्रकल्प सुरू झाल्यानंतर दररोज हजारो प्रवासी या सेवेचा वापर करतील असा अंदाजही व्यक्त करण्यात येतोय. त्यामुळे रेल्वे वाहतूक क्षेत्रात मोठी क्रांती घडण्याची शक्यता आहे. सध्या या प्रकल्पासाठी भूसंपादन, पर्यावरणीय मंजुरी, आर्थिक आराखडा आणि अंतिम प्रशासकीय मान्यता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला गती मिळणार असून सोलापूर आणि पंढरपूरसाठी हा प्रकल्प खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. सोलापूर हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेवरील महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. वस्त्र उद्योग, विडी उद्योग, कृषी प्रक्रिया उद्योग आणि विविध सेवा क्षेत्रांमुळे शहराची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. बुलेट ट्रेनमुळे मुंबई, पुणे आणि हैदराबाद या 3 मोठ्या आर्थिक केंद्रांशी सोलापूरचे अंतर प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. विशेषतः सोलापूरच्या पूर्व भागातील पद्मशाली समाजाचे हैदराबाद आणि तेलंगणाशी घनिष्ठ सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक संबंध आहेत. शिक्षण, व्यवसाय, नोकरी आणि कौटुंबिक कारणांसाठी सोलापूर हैदराबाद दरम्यान दररोज मोठ्या प्रमाणात प्रवास केला होतो. त्यामुळेच मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेनचा मार्ग आता निश्चित झाल्यानंतर या ट्रेनकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.